धक्कादायक घटना घडली. आयुष्यात कधी विचार केला नव्हता की अशी घटना, दुःखद घटना घडल. अजितदादा म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याच्या कणखर नेतृत्व होते. दादा म्हणजे की जे सामान्य कुटुंबातले कार्यकर्त्याला न्याय देणारा, म्हणजे ते महाराष्ट्रात एक वादा होता ते अजितदादा होते. आता एवढी धक्कादायक घटना घडली की ते एक चक धक्का लागून गेलेला आहेत. आता अजितदादा म्हणजे 18 वर्षे मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि दादांना 18 वर्षात जे प्रेम दिला म्हणजे एक मोठे भावासारखा प्रेम दादाचा होता. आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली, हे धक्कादायक आहे. आणि हा जो नुकसान आहे एक सामान्य कुटुंबातला आणि महाराष्ट्रातली जनतेचा आणि देशातली जनतेचं नुकसान असं मला वाटते. जुनी एक आठवण तुमचे दादा सत्तेत असतानाही कार्यकर्त्यासाठी कणखर होते आणि विरोधी पक्षात जेव्हा दादा सत्तेत नसतानाही 2017 साली नांदेडला ते एक योग आलता, संवाद यात्रा होती आणि संघटनेच्या माध्यमानं त्यांनी प्रत्येक युवक विद्यार्थी अशा संघटनांना त्यांनी लोकांच्या कामासाठी रस्त्यावर यावं आणि संघर्ष करावा म्हणून असा खूप काही आम्हाला कानमंत्र दिले ते. म्हणून अनेक नांदेड शहरात सामान्य कुटुंबासाठी, सामान्य लोकांसाठी, शेतकरी, कास्तकार, मजूर, युवा वर्ग असे लोकांसाठी अनेक आंदोलनं मी या ठिकाणी नांदेडमध्ये केलो. आणि दादाचा एकच होता की बाबा जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही तुम्ही नेता होत नाही. आणि सत्तेत नसतानाही दादानं अहोरात्र आमच्यासाठी खूप काही केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप काही केलं. असं आहे की दादा कधी कोणाला म्हणजे दादा असं होते की त्यांचा एक म्हणणं होतं की बाबा संघर्ष करणारा, काम करणारा कार्यकर्ता तो मोठा झाला पाहिजे. माझ्यासारखा एखादा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज इथपर्यंत आलो मी तर तो दादाची शिकवण आहे. म्हणजे कसं आहे दादाचा स्वभाव एक निर्मळ आहेत आणि कधी कधी दादा रागवत होते आमच्यावर, कधी कधी आम्ही दादावरती हे करतो हक्काने अधिकाराने आम्ही रागवले मग दादा ऐकायचे. अनेक वेळ अशी आहेत की अनेक आठवण अशी आहे की एका वेळेस दादा आम्ही मुंबईला गेलतो एका कामानिमित्त. दादा पहाटे म्हणजे जेव्हा पहाटे जेव्हा सूर्य निघत होतं ते सूर्याच्या पहिली किरणपासून दादा 18 तास काम करत होते. मी सकाळी 6:30 पोचलो घरी. दादा एका मीटिंगला निघणार होते, ते बाहेर जायचे होते. मला पाहून दादा म्हणले की काय म्हणले. मला दादा मी एक काम आहे थोडा महत्त्वाचा आहे, मला अर्जंट मीटिंगला जायची होती म्हणले बाहेर. म्हणले उशीर होती. मी बोललो दादा बरोबर आहेत पर अडचण होती म्हणून मी घरी आलो, देवगिरी बंगल्यावर गेलतो मी. तर दादा ते शिष्टमंडळ होते, लोक होते, सगळे अधिकारी होते. दादा उशीर व्हायले, थांबा म्हणले. त्या मीटिंगपेक्षा माझ्या कार्यकर्त्याचं काम महत्त्वाचं आहे म्हणून माझं ऐकून घेतलं दादा 12-13 मिनिट माझं ऐकून घेतले. ऐकून घेतल्यानंतर जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते डिपार्टमेंट होतं त्यांना फोन लावून सांगितलं दादाने म्हणले असा आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. जर असा होत असेल तर मला आता सगळे काम सोडून नांदेडला यावं लागेल. म्हणजे असा एक कणखर नेतृत्व, म्हणजे एका सामान्य कुटुंबाच्या बाजू भक्कम मांडणारा नेता, म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नेता आज हरपला. म्हणजे कधी शिकवायचे की पक्षापेक्षा तुम्ही कार्य करणं हे महत्त्वाचं आहे. मी आज MIमध्ये काम करतो. दादाला माहीत होतं. मागच्या 1-1.5 वर्षापासून दादा नांदेडला आलते. इथं एक सामूहिक विवाह मेळावा होता, दादा त्या ठिकाणी आलते. तिच्यानंतर मला काही लोकांना आमच्या
समाजातले लोक म्हणले होते की बाबा मुस्लिम समाजाचा आरक्षणचा विषय आहे, 5% शैक्षणिक आरक्षणचा आहे, हे डिक्लेअर झालं आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून मी दादाला शासकीय विश्रामगृहावर जाऊन भेटलो आणि माझी 2-3 मागणी होती. तर मला दादा पाहून म्हणले की काय हरकत नाही, सगळं पहिली कॅबिनेटमध्ये मी हे 18 घेतो फिरोज, तसा काय नाही. आणि काय चालले म्हणजे मी म्हणलो की दादा काय नाही, आता तुमच्या आशीर्वादामुळे मी काम करतो आहे समाजामध्ये. मग ठीक आहे म्हणले, जो समाजामध्ये काम करा, समाजाचा काम करा आणि तू कुठंही राहा, माझी शुभेच्छा आहे, पण समाजाचं काम करणं हा महत्त्वाचा आहे आणि तू आता काम कर, असं म्हणणं आहे दादाचं. म्हणजे पक्ष मी MIMमध्ये आहे, थोडासा आमची ते माहीत होतं दादाला की मी कशामुळे नांदेडमध्ये हे दुसऱ्या पक्षात होतो MIMमध्ये, आणि MIMमध्ये मला थोडासा लोकांना भरभरून प्रेम दिलं आणि समाजसेवा करण्यासाठी मला एक संधी हे होती, माझ्यासमोर होती, म्हणून मी हा MIM आणि आम्ही समाजसेवा करतो MIM पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर, बॅनरवर. आम्हाला अभिमान आहे आणि असा पक्षपातचा काय भेदभाव नव्हता दादाकडं. नेहमी आम्ही वारंवार काय अनेक मागण्या होती, समाजाची होती, शहराची होती आणि युवक तरुणाच्या रोजगारासाठी अनेक वेळेस मी दादाला निवेदन दिलो. काम करणं हा महत्त्वाचा होता, म्हणून आम्ही काम केलो. दादाची आठवण जाणार नाही. दादा आता 18 वर्ष मी दादासोबत काम केलं, तो आठवण आता राहणार म्हणजे राहणार. एक सामान्य कार्यकर्त्याचा एक कणखर नेतृत्व आणि गोरगरिबासाठी आणि सामान्य तरुणासाठी एक वादा होतो, ते महाराष्ट्रामध्ये एकच वादा होतो, तो अजितदादा. म्हणून त्यांची ओळख असं पटली की महाराष्ट्रात एकच वादा अजितदादा म्हणून अशी होती ते.